Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपण आतापर्यंत ट्रँगलच्या एरियाशी संबंधित प्रॉपर्टीज बघितल्या. त्याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व केला. आता आपण त्याच प्रॉपर्टींवर आधारित महत्त्वाचा थेरम बघणार आहोत. त्या थेरमचं नाव आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तो आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बघा, त्याचं स्टेटमेंट काय आहे. इफ अ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल विच इंटरसेक्ट अदर टू साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, then the line divides those two sides in proportion. म्हणजेच काय की ट्रँगलमध्ये समजा एखादी लाईन जर ट्रँगलच्या एका साईडला पॅरलल असेल आणि ती उरलेल्या दोन साईडला दोन भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती लाईन त्या दोन लाईनला प्रमाणात विभागते. प्रमाणात विभागते म्हणजे इक्वल रेशोमध्ये डिव्हाइड करते. आता आपण एक काम करूया, एक ट्रँगल घेऊ आणि त्या ट्रँगलच्या एका साईडला पॅरलल असलेली लाईन घेऊ. बघा, एक ट्रँगल ABC मी घेतो आहे आणि ही एक लाईन अशी घेतली, तिला आपण लाईन L म्हणूया, की जी लाईन BCला पॅरलल आहे. BCला पॅरलल आपण काढली आणि ABला P पॉईंटमध्ये आणि ACला Q पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल, तर काय प्रूव्ह करायचं आहे की ही जी लाईन आहे BCला पॅरलल असलेली, ती AB आणि ACला प्रपोर्शनमध्ये म्हणजे सेम रेशोमध्ये डिवाईड करते. मग आता लाईन L ABला कोणत्या पॉईंटमध्ये डिवाईड करते? पॉईंट Pमध्ये. म्हणून त्या P पॉईंटमुळे सेगमेंट ABचे दोन पार्ट्स तयार झाले, AP आणि PB. तसंच पॉईंट ACचेही दोन पार्ट तयार झाले, लाईन AC साईड ACचे Q पॉईंटमुळे AQ आणि QC. तर APचा PBशी रेशो आणि AQचा QCशी रेशो हे दोघं रेशो इक्वल आले म्हणजे आपल्याला सांगता येईल की लाईन L ही दोघं साईडला इक्वल रेशोमध्ये डिव्हाइड करते. तर आपण एक काम करूया, या फिगरवरून गिव्हन लिहूया. काय काय दिलं आहे? गिव्हन इन ट्रँगल ABC. मुलांनो, मी जे लिहितो आहे ती माझ्या बोर्डची अडचण म्हणून लिहितो आहे. कधीही फिगरच्या बाजूला लिहू नका, फिगरच्या खालीच लिहायचं आहे. लाईन L पॅरलल टू साईड BC. लाईन L साईड BCला पॅरलल आहे. त्याच्यानंतर द लाईन L इंटरसेक्ट sides AB and AC in different points P and
क्यू रिस्पेक्टिवली. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की ती लाईन एल की जी बी सीला पॅरलल आहे, ती लाईन एल ए बी आणि ए सीला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करते. म्हणजेच कोणते दोन रेशो इक्वल दाखवायचे आहेत? ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हे दोन रेशो इक्वल दाखवायचे आहेत. म्हणजे थोडक्यात लाईन एल ए बी आणि ए सीला प्रपोर्शनमध्ये डिवाईड करते असं प्रूव्ह होणार. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला फॉर दिस टू प्रूव्ह ड्रॉ टू सेगमेंट्स. आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कुठलं कन्स्ट्रक्शन करायचं आहे कसं लक्षात ठेवणार? लाईन एल डिवाइड्स ट्रायंगल ए बी सी इंटू टू पार्ट्स. One is the smallest part, which is the triangle APQ, and other part is the trapezium PBCQ. तर त्या ट्रॅपेझियमची डायगोनल आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे सेगमेंट PC आणि सेगमेंट BQ हे दोन सेगमेंट आपल्याला काढायचे. बघा मी काढलेत. म्हणून कन्स्ट्रक्शन लिहूया. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट BQ. आता प्रूफमध्ये आपल्याला आपण आधीच्या शिकलेल्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. आता थोडंसं मी दोन ट्रायंगलच्या पेअर अशा निवडणार आहेत, पण त्याआधी एक कन्सेप्ट मी क्लिअर करतो. बघा मी आता एक खाली फिगर काढतो आहे. त्या फिगरकडे लक्ष द्या. म्हणजे ह्या फिगरमध्ये मी जे सांगणार आहे ते जर तुमच्या लक्षात आलं तर प्रूफ सोपं आहे. बघा या फिगरमध्ये या मधल्या सेगमेंटमुळे दोन ट्रायंगल तयार झालेत, मोठ्या ट्रायंगलचे. समजा मी हा ट्रायंगल पी क्यू आर जर घेतला आणि मध्ये एस पॉईंट जर घेतला तर डाव्या बाजूचा ट्रायंगल पी क्यू एस, लेफ्ट हँड साईडचा ट्रायंगल पी क्यू एस आणि राईट हँड साईडचा ट्रायंगल पी एस आर जर घेतला तर त्यांची एक साईड एका लाईनमध्ये, सेम लाईनमध्ये, कोणती? क्यू एस आणि एस आर. हे दोघं जर त्या दोघा ट्रायंगलचे अनुक्रमे जर बेस घेऊन टाकले, म्हणजे ट्रायंगल पी क्यू एसचा बेस क्यू एस घ्यायचा आणि ट्रायंगल पी एस आरचा बेस एस आर घ्यायचा, दोघं बेसेस सेम लाईनमध्ये आहेत, तर एका आणि त्या बेसेस समोरचा दोघं ट्रायंगलचा व्हर्टेक्स हा पी हा कॉमन आहे. बेस क्यू एस समोरचा डाव्या बाजूचा ट्रायंगलचा व्हर्टेक्स पी एस आर या ट्रायंगलच्या बेस एस आर समोरचा व्हर्टेक्ससुद्धा पी. म्हणजे दोघं ट्रायंगलचा बेस सेम लाईनमध्ये आणि बेसेस समोरचा व्हर्टेक्स कॉमन आहे. तेव्हा तुम्ही एका ट्रायंगलची जर हाईट काढली, समजा मी पी वरून क्यू एसवर परपेंडिक्युलर टाकला, तर ही हाईट पी एचची होईल. आणि ट्रायंगल पी एस आर हा ऑब्च्युस अँगल ट्रायंगल असल्यामुळे त्याची हाईट ट्रायंगलच्या बाहेर येईल. म्हणजे ही जी पी टी हाईट आहे ती पी टी हाईट ट्रायंगल पी क्यू एचची पण होईल आणि पी एस आरची पण होईल. याचा अर्थ दोघांची हाईट इक्वल आहे. मग ही दोघांची हाईट इक्वल केव्हा असणार की दोघांचा बेस हा सेम लाईनमध्ये असेल. हे दोघं बेसेस सेम लाईनमध्ये आहेत, एकाच रेषेत आहेत आणि बेसेस समोरचा व्हर्टेक्स पी हा कॉमन आहे. अशा वेळेस दोघं ट्रायंगल हे इक्वल हाईटचे. तसं आपली मूळ जी फिगर आहे थिरमची, त्या थिरममध्ये सुद्धा दोन ट्रायंगल अशी निवडूया की ज्यांची एक साईड ही एकाच लाईनमध्ये येईल आणि त्या साईड समोरचा व्हर्टेक्स हा कॉमन असणार आहे. मग त्या दिलेल्या ओरिजिनल फिगरमधली थोडीशी फिगर मी काढतो आहे बघा.
त्या फिगरचा काही पार्ट मी इथं दाखवतोय. बघा ही फिगर दिसते का त्याच्यात? वर ए पॉईंट आहे, इकडे पी आहे, इकडे क्यू आहे आणि इकडे खाली बी आहे. तर इथं सुद्धा मी आता जी फिगर इरेज केली त्या फिगरप्रमाणेच ही फिगर आहे. आता वर एक ट्रँगल आहे, खाली एक ट्रँगल आहे. आता एक कोणती साईड आहे की जी एक प्रत्येकाची एक एक साईड अशी आहे की जी सेम लाईनमध्ये, कोणती आहे? वरच्या ट्रँगलची ए पी आणि खालच्या ट्रँगलची पी बी. आणि हे दोघं साईड जर आपण अनुक्रमे दोघं ट्रँगलचे जर बेसेस घेतले, म्हणजे वरच्या ट्रँगल ए पी क्यूचा बेस ए पी घेतला आणि बी पी क्यूचाही बेस पी बी घेतला, तर सेम लाईनमध्ये आणि बेसिस समोरचा हा व्हर्टेक्स हा कॉमन आहे. याचा अर्थ या दोघांची हाईट ही इक्वल आहे. म्हणजे कोणते दोन ट्रँगल घेतले आपण? ट्रँगल ए पी क्यू आणि ट्रँगल बी पी क्यू. मग आता मी प्रूफमध्ये लिहिणार इन ट्रँगल ए पी क्यू अँड ट्रँगल बी पी क्यू बेसेस कोणते मानले आपण? बेसेस ए पी अँड पी बी आर इन सेम लाईन. अँड बेसिस समोरचा कोणता व्हर्टेक्स कॉमन? व्हर्टेक्स क्यू इज कॉमन. देअरफॉर दोज ट्रँगल्स, आपण जे दोन ट्रँगल घेतले त्यांची हाईट इक्वल येईल. देअरफॉर दोज ट्रँगल्स हॅविंग इक्वल हाईट. कारण बेस सेम लाईनमध्ये आणि बेसिस समोरचा व्हर्टेक्स कॉमन आहे, म्हणून दोघांची हाईट इक्वल येईल. म्हणून आपल्याला माहिती आहे बेस हाईट इक्वल जर असेल तर आपली जी सेकंड प्रॉपर्टी आपण आधी अभ्यासलेली आहे ती काय म्हणते की द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स हॅविंग इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणून त्या दोन ट्रँगलचा एरियाचा रेशो, दोन ट्रँगल कुठले? ट्रँगल ए पी क्यू आणि ट्रँगल बी पी क्यू. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रँगल बी पी क्यू इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर बेसेस. बेसेस कोणते घेतले? ए पी आणि पी बी इज इक्वल टू ए पी अपॉन पी बी. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन टाकूया. त्याच पद्धतीने अजून एक पेर घेऊ तशीच, जशी आत्ता आपण बघितली ती. ही फिगर दिसते का बघा? आपल्या ओरिजिनल फिगरमध्ये अशीच एक फिगर दिसते, सेम आहे बिलकुल. आपल्या ओरिजिनल फिगरचाच पार्ट आहे. ए, इथं पी, इकडे क्यू आणि इकडे सी. बरोबर. आता इथं सुद्धा मागच्या वरची जी आपण इक्वेशन 1 मिळवलं तिथंसुद्धा अशीच पेअर घेतली होती. तर इथंसुद्धा या वरच्या ट्रँगलची ए क्यू साईड आणि खालच्या ट्रँगलची क्यू सी साईड सेम लाईनमध्ये, आणि ते जर दोघं बेस घेतले तर बेसेस समोरचा हा व्हर्टेक्स पी कॉमन आहे. म्हणजे याचा अर्थ या दोघं ट्रँगलची हाईटसुद्धा इक्वल येईल. म्हणजे मागच्याप्रमाणेच आपल्याला लिहिता येईल. कोणते दोन ट्रँगल घेतले? ए पी क्यू आणि सी पी क्यू. Also in triangle APQ and triangle CPQ,
बेसेस कोणते घेतले आपण, ए क्यू अँड क्यू सी आर इन सेम लाईन. अँड कुठला व्हर्टेक्स कॉमन, व्हर्टेक्स पी इज कॉमन. Therefore, those triangles having equal height. म्हणून पुन्हा सेकंड प्रॉपर्टी आपण अभ्यासली, जी सेकंड प्रॉपर्टी आहे त्यानुसार या दोन ट्रँगलच्या एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू आणि अपॉन एरिया ऑफ ट्रँगल सी पी क्यू इज इक्वल टू हाईट इक्वल आहे म्हणजे त्यांच्या बेसेसचा रेशो. बेसेस कोणते निवडले आपण, ए क्यू आणि क्यू सी, इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. याला नंबर आपण सेकंड देऊया. आता बघा थोडंसं आपण टू प्रूव्ह आपलं जे साध्य आहे, जे प्रूव्ह करायचं आहे ते काय आहे, ए पी अपॉन पी बी म्हणजे इक्वेशन 1 आणि 2ची राईट हँड साईड आपल्याला सारखी आहे. ती केव्हा सारखी येईल, जेव्हा लेफ्ट हँड साईड सारखी येईल. लेफ्ट हँड साईडला बघा सारखे आहेत का, त्यांचं न्यूमेरेटर सारखं आहे. एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू न्यूमेरेटर आहे, इथं सुद्धा तोच आहे एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू, फक्त खालच्या दोन ट्रँगलची नावं वेगळी. कोणते, बी पी क्यू आणि सी पी क्यू. आता आपण ओरिजिनल फिगरमध्ये दोघं ट्रँगल बघूया बरं, ए पी क्यू आणि बी पी क्यू आणि सी पी क्यू. हा बी पी क्यू आणि सी पी क्यू. आता हे दोन ट्रँगल मी काढतो आहे बघा, लक्ष द्या. हां बघा दोन ट्रँगल कसे आहेत ते बघा, या शेत. हा पी क्यू सेगमेंट आहे आपला, नंतर हा क्यू सी आहे, इकडचा आपला बी क्यू आहे आणि आपण ते दोन ट्रँगल घेतले आहेत. हा जो आहे तो आपला बी पी क्यू आणि इकडचा जो आहे तो सी पी क्यू. असे नाव आहेत बघा त्याचे. पी आहे, क्यू आहे, बी आहे आणि इकडे सी आहे आणि बी सी ही साईडला पी क्यू पॅरलल आहे. बरोबर, तुम्ही बघू शकतात ओरिजिनल फिगरमध्ये बघा दिसतंय, तीच फिगर मी खाली काढली. आता ही फिगर समजा बी पी क्यू आणि सी पी क्यू यांना ही पी क्यू साईड कॉमन आहे. एक काम करूया आपण, या दोघं ट्रँगलचा बेस पी क्यू घेऊन टाकू, म्हणजे दोघांचा बेस हा कॉमन आहे म्हणजे इक्वल आहे. कोणता, पी क्यू. आता दोघं ऑब्टूस अँगल ट्रँगल आहेत. पी क्यूवर जर आपण बी वरून परपेंडिक्युलर टाकला तर तो ऑब्टूस अँगल ट्रँगल असल्यामुळे बाहेर येईल असं. हा परपेंडिक्युलर. तसं पी क्यूवर सी वरून परपेंडिक्युलर टाकला तर तो असेल. आणि हे जे समजा बी एम आणि सी एन हे जर आपण परपेंडिक्युलर घेतले तर बी एम आणि सी एन हे दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स आहे, म्हणजे हे दोघं डिस्टन्स सारखे येतील. म्हणजे बी पी क्यू आणि सी पी क्यू यांना बेस कॉमन आहे आणि दोघं ट्रँगल हे पॅरलल लाईनच्या पेअरमध्ये फिक्स असल्यामुळे त्यांची हाईटसुद्धा कशी आहे, इक्वल. म्हणजे बेस इक्वल आणि हाईट इक्वल, म्हणून या दोघं ट्रँगलचा एरियासुद्धा इक्वल राहणार आहे. म्हणून आपण ते लिहूया आता इथं.
कुठले दोन ट्रायंगल येते नाव इन ट्रायंगल BPQ and triangle CPQ have common base. जी साइड कॉमन आहे ती कोणती PQ and triangles फिक्स झालेत कशात अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. मग बेस कॉमन आहे आणि पॅरलल लाईनमध्ये फिक्स आहे म्हणजे हाईट इक्वल आहे म्हणून दोघं ट्रायंगलचा बेस इक्वल हाईट इक्वल म्हणून आपण अभ्यासलेले चौथ्या प्रॉपर्टीनुसार दोघं ट्रायंगलचा एरिया पण इक्वल म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. याला आपण थर्ड इक्वेशन देऊया. आता आपण थोडा विचार जर केला तर इक्वेशन 3मध्ये इक्वेशन 1 आणि 2च्या LHSचे डिनॉमिनेटर आपण सारखे दाखवले. ऑलरेडी न्यूमेरेटर सारखे होतेच, आता आपण डिनॉमिनेटर सारखे दाखवले. याचा अर्थ तिघं इक्वेशनचा जर आपण एकत्र विचार केला फ्रॉम 1, 2 and 3 वी गेट तर इक्वेशन 1 आणि 2 म्हणजे फर्स्ट आणि सेकंड यांचे LHS सारखे येतील म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ is equal to area of triangle APQ upon area of triangle CPQ. काय दाखवलं आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड यांच्या LHS सारख्या दाखवल्या. हे बघा LHS सारख्या दाखवले, या LHS सारख्या दाखवले. LHS सारख्या असतील तर दोघांच्या RHS पण सारख्या येतील म्हणून फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get AP upon PB is equal to AQ upon QC means the line L divides sides AB and AC in the same ratio. म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं की ट्रायंगलमध्ये एका साईडला जर पॅरलल लाईन दिलेली असेल तर ती या उरलेल्या दोन साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करते. म्हणजे लाईन L BCला पॅरलल असेल तर ती AB आणि ACला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करेल. म्हणजे कोणते दोन रेशो इक्वल घेता येतील AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता याचा कॉन्व्हर्स बघा, कॉन्व्हर्सचा प्रूफ आपल्याला नाही आहे पण लक्षात ठेवा की कॉन्व्हर्सचा अर्थ काय होतो. इफ अ लाईन डिवाइड्स, बघा थेरममध्ये काय होतं ती एक लाईन एका साईडला पॅरलल होती आणि उरलेल्या दोन साईडला ती इक्वल रेशोमध्ये डिवाईड करत असते. आता कॉन्व्हर्समध्ये काय होईल एक लाईन दोन साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करेल तर उरलेल्या थर्ड साईडला ती कशी दाखवावं लागेल पॅरलल. म्हणून स्टेटमेंट काय पहा इफ अ लाईन डिवाइड्स टू sides of a triangle in the same ratio means in proportion then the line is parallel to the third side. म्हणजेच आपण फिगरवरून फक्त आता याचं एक्सप्लेनेशन देऊया की जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये वापरता येईल. आपल्याला त्याचं प्रूफ वगैरे द्यायची गरज नाही. आणि वैयक्तिक काही प्रश्न असतील की सर आम्हाला याचं प्रूफ हवं आहे तर मी प्रूफसुद्धा तुम्हाला देऊ शकतो. आता बघा ही लाईन घेतली आहे मी लाईन L. ही ट्रायंगल PQRच्या PQ आणि PR या दोन साईड्सला S आणि T या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. फक्त इंटरसेक्ट करत नाही तर ती त्या PQ आणि PRला इक्वल रेशोमध्ये पण डिवाईड करते. म्हणजे तुम्हाला काय दिलं आहे दोन रेशो इक्वल दिले PS अपॉन SQ इज इक्वल टू PT अपॉन TR. तर
आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की ही जी लाईन एल आहे ती थर्ड साईडला म्हणजे कोणत्या साईडला क्यू आरला पॅरलल आहे. अशा पद्धतीने हा कॉन्व्हर्स लक्षात ठेवायचा. लाईन एल पी क्यू आणि पी आर या दोन साईडला इक्वल रेशोमध्ये डिवाईड करत असेल तर समजून घ्यायची ही लाईन एल या थर्ड साईडला कशी असते, पॅरलल असते. असा हा कॉन्व्हर्स आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरमचा.